श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 28. इंद्रजिताचा युद्धातील पराक्रम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रविशुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. श्रीरामचरित्र अतिसुरस परिसता अंतःकरणी उल्हास. सांडोनी आठव विसरास राममय ते जाहले. रघुवीर महिमा विशेष शोधावया धाविन्नले मानस. तव ते उन्मत्त होनी निशेष राममय जाहले. तर रामकथा अशी आहे, ती आपल्या अंतःकरणात घेतली तर आपली स्मृती आणि विस्मृती सगळं निशेष होऊन जाता. आणि बुद्धी कशी आहे, बुद्धी ती रामकथा ऐकून धावत आलेली आहे. आणि कशासाठी तर बौद्ध रूप होऊन ती राममय झालेली आहे बुद्धी. तो चित्तास आला आवेश धनी भरी वर्णावया अयोध्याधीश. ते चैतन्य रूप हो निविशेष राममय झाले. आणि आपलं चित्त इतकं लागलं त्याच्या कथेकडे तर रामकथेमध्ये तल्लीन होऊन गेलेलो आहे आणि रामाचे गुण वर्णन करतोय आपण. असं हे झालेलं आहे रामाच्या कथेमुळे. मग कास घाली अहंकार पावेन रामकथाब्दीचा पार. तो ब्रह्मानंदी बुडाला साचार निरहंकार होण्या. आपल्याला अहंकार झाला की काय ही सगळी कथा मी श्रवण करेल आणि त्या कथेच्या पार जाईल म्हणे. पण तो अहंकार जो होता तो इतका रामानंदे ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झाला की त्याच्यातला सगळा अहंकार निघून गेला आणि तो निरहंकारी झालेला आहे. ऐकता रघुनाथ चरित्र श्रवण होनी ठेले चकित. त्वचा आनंदमय होत इतर स्पर्श टाकून या. तर ती कथा ऐकून कानांना इतकं गोड वाटलं की ते त्याच्यामध्येच डुबून गेले, तल्लीन होऊन गेले. आणि त्वचेला ह्या कथेचा स्पर्शाशिवाय दुसरा कुठलाच स्पर्श आवडत नाही म्हणे त्वचेला सुद्धा आपल्या. राम पहावया वेळोवेळी चक्षुंनी घेतली परमाळी. रसना आनंदे नाचो लागली रामचरित्र वर्णावया. आणि डोळ्यांना इतका आनंद झाला की रामाला बघण्यासाठी. आणि आपली जी रसना म्हणजे जीभ आहे ती रामाचे गुणगान वर्णन करायला आनंदाने नाचू लागली म्हणे. रामचरण कमळीचा आमोद सेवावया घ्राण झाले मिलिंद. तव सर्व इंद्रिय वृंद रघुनाथी लीन जाहला. आणि आपलं जे नाक आहे तर ते रामाच्या कथेचा जो सुवास आहे किंवा आनंद आहे किंवा अमृत आहे ते मध श्रवण चाखण्यासाठी आपले नाकाला सुद्धा घ्राणेंद्रिय जे आहेत ते सगळे लीन झालेले आहेत म्हणे रामकथेमध्ये. वक्ता म्हणे दश इंद्रिया ते. आणि सगळे जे काय आपले इंद्रिय आहेत इंद्रियांचा समूह तो सगळा तल्लीन झालेला आहे म्हणे रामकथेमध्ये. वक्ता म्हणे दश इंद्रियांते जिव्हेसी भाग्य आले अद्भुते. रघुपतीचे गुणवर्णिते ब्रह्मानंदे करुणिया. जास्त भाग्य कोणाला आलेले आहे तर जिभेला, कारण ते वर्णन करते. जीभ आपली बोलत असते, रामाचं नाव घेत असते, तर ती कशी म्हणते तिचंच भाग्य उदयास आलेलं आहे आणि ब्रह्मानंद झालेला आहे. श्रोते म्हणे ती आमुचे श्रवण दश इंद्रियां माझी धन्य. पुढे बोले कथानुसंधान युद्धकांड सुरसपई. वक्ता असा म्हणतो की जिभेचं भाग्य आलं. श्रोता म्हणतो आमचे कान तृप्त झालेले आहेत, आमचे कान भाग्यवान आहेत की कथा ऐकायला मिळते आहे रामाची. आता मग पुढे काय झालं ते आहे 27वे अध्यायी कथन. रामे वधिला कुंभकर्ण उद्विग्न जाहला रावण. तो वीर 6 जण उठले. तर कुंभकर्ण गेलेला आहे, मारला गेलेला आहे. आणि नंतर जे 6 वीर उठले तर ते आता निघाले आहेत युद्धासाठी. महापार्श्व आणि महोदर देवांतक नरांतक त्रिशिर. अतिकाय राजपुत्र शक्राजिताचा कनिष्ठ बंधू. इंद्रजिताचा लहान बंधू कोण होता? अतिकाय, तो निघालेला आहे. महापार्श्व महोदर देवांतक नरांतक त्रिशिर आणि अतिकाय असे हे सगळे 6 जण निघालेले आहेत युद्धाला. घेऊनी चतुरंग सेना साही चालले रणांगणा. रणवाद्ये वाजती नाना ऐकता मना भय उपजे. चालले ते रणवाद्य वाजवत युद्धाला सर्वजण. महाद्वार उल्लंघून बाहेर निघाले 6 जण. तो 6 रथांवर आणून शिरी टाकिले गृध्रांनी.
तर त्यांचे जे 6 जण होते त्यांच्या रथांवर गिधाडांनी मुंडके आणून टाकलेले आहे आणि त्यांना अपशकुन करतायत ते. ऐसा होता अपशकुन मनी विराले 6 जण परी वीरश्री नावरे पूर्ण वेगे रणांगणी पातले. पण त्यांच्यामध्ये वीरश्री अवतरलेली असल्यामुळे त्यांनी ते अपशकुन टाळून दिले. मनात घाबरलेत पण तरी चाललेत ते लढाई करायला. देखता अमित्रांचे भार स्मरारी मित्राचे उठले वीर घेऊनी पर्वत तरुवर समरांगणी मिसळले. दोघं एकमेकात मिसळलेत आहेत राक्षस आणि वानर. राक्षसांचे झाले अस्थिपंजर क्षणे मघारले असुर. तव तो नरांतक राजपुत्र तुरुंगारूढ धाविन्नला. अणिवार कपीचा मार बळे विदारिसी वानर. मृत्तिका घटवत फोडिती शिर की पुगी फळ चूर्ण. आणि हे निघालेले सगळे राक्षस आणि राक्षसांचे जे सैन्य होतं ते इतके क्षीण झालेले आहेत. आणि तो त्यांचा जो नरांतक नावाचा राजपुत्र होता तो घोड्यावर बसून धावत गेलेला आहे. तिकडून वानरांचा सेना आलेली आहे आणि ते कसे हे करत होते, युद्ध करत होते. तर जसे मातीचे घट फोडावे त्याप्रमाणे किंवा सुपारी, आपण पुगी फळं म्हणजे सुपारी, ते जसं चूर्ण करतो त्याप्रमाणे ते लढाई करून वानरांना मारत होते ते राक्षस. तो तुरुंग श्यामकर्ण क्षीरार्णवाचे हृदयरत्न की मुसेता टोनी चंद्रकिरण तुरुंगोत्तम ओतिला. तो त्याचा घोडा कसा होता, श्यामकर्ण. तर तो जसा काही चंद्राच्या किरणांप्रमाणे आणि घोड्यांमध्ये उत्तम असा तो होता त्याचा घोडा. क्षुरार्णवाचा. की जान्हवीचे तो घडीला की उच्चेश्रवाचा बंधू आला. सुपर्णाहुनी वेगे आगळा ऐसा प्रवेशला पायदळी परदळी. म्हणजे जान्हवीच्या जसं काही पाणी इतकं तो काळ्या रंगाचा होता आणि उच्चेश्रव हा घोड्यांमध्ये श्रेष्ठ आहे. तर त्या घोड्याचा जसा बंधूच लहान भाऊच आहे म्हणे असं. आणि तो गरुडासारखा वेगात प्रवेशला तिथं. जैसी प्रळयीची विद्युलता तैसी झळके असिलता. अलात चक्र जेवी फिरता दृष्टी न दिसे कवना ते. तर तलवारी कशा चमकत होत्या, जशा काही विजात चमकताय अशा तलवारी झळकत होत्या. अश्वखड्ग क्षत्री पाही तिन्ही मिळाली एके ठाई. नरांतके ते समयी ख्याती केली अद्भुत. मग जो नरांतक होता तर त्याची ती कीर्ती झाली सगळीकडे. आणि त्याचे जे खड्ग अश्व जे काय होतं ते सगळे वानरांमध्ये आणि राक्षसांमध्ये एकत्र झाले आणि त्यांची लढाई सुरू आहे आता. 18 लक्ष ते क्षणी वानर मारिले रणांगणी. किंचित माघारले द्रुम पाणी ते अंगदे दुर्वनी लक्षिले. आणि मग त्यांनी किती 18 लक्ष वानर मारून टाकले. आणि मग ते तिकडून बघतोय तो कोण, अंगद बघतोय तो. अनिवार नरांतकाचा मार वानर वीर होता समोर. सहस्रांचे सहस्र गाया सरिसे पाडितसे. तो नरांतक होता तो. दावे जैसा कृतांत तैसा पेटला वाळी सुत. की वृक्षावरी अकस्मात सौदामिनी पडेली. अंगदानी बघितला आणि तो धावत आलेला आहे. जसं झाडावर वीज पडावी त्याप्रमाणे तो अंगद आलेला आहे लढाईला. तैसा अंगद अकस्मात आला कठोर पाणी प्रहार दिधला. नरांतकाचा अंत झाला अश्वांसहित ते काळी माला. आणि त्याने असा काही प्रहार केला की तो नरांतकाचा मृत्यू झालेला आहे. नरांतक पडता 4 जण अंगदावरी धावले चहूकडून. महापार्श्व महोदर जाण देवांतका आणि त्रिशिरा पै. हे 4 लगेच त्याच्यावर धावून आले त्या अंगदावर. हे नरांतक पडल्यानंतर महापार्श्व महोदर देवांतक आणि त्रिशिरा 4 आलेत. 2 पर्वतकरी घेऊन उभा ठाकला वाळीनंदन. चौघांशी युद्ध करिता पूर्ण अंगद संकट पडियेला. 2 डोंगर घेऊन उभा होता तो पण तो चौघांशी लढत होता. तव ते धावती 3 जण वृषभ नळ वायुनंदन. नळे पर्वत घाये करुण महोदरी रण पडिला. मग नळाने त्याच्या अंगावर पर्वत टाकलेला आहे आणि तो महोदर पण पडला आहे. देवांतका समीप हनुमंत येऊन तयासी बोलत. तुझं देवांतक नाम सत्य कोण्यामुळे ठेवले. तो देवांतक नाव ज्याचं होतं त्याच्याजवळ मारुती आला आणि त्याला म्हणतो, का रे तुझं नाव कोण ठेवलं म्हणे देवांतक म्हणे. निर्नासिकासी नाम रतिकांत की ज्या रासी नाम ब्रह्मचारी म्हणत. की ज्याचे नाम आदित्य तो अंधारी पडियेला. एक नकटा आहे म्हणे, त्याला नाव काय आहे, तो रतिकांत म्हणजे मदन. किंवा एखादा वाईट चालीचा पुरुष आहे त्याचं नाव काय आहे, त्याला काय नाव ठेवलं ब्रह्मचारी. किंवा नाव आदित्य आहे, सूर्य नाव आहे, तो कुठे पडला आहे, तो अंधाऱ्यात पडलेला आहे. असंच झालं म्हणे हे.
जंबुक दृष्टी देखता पळे, त्यासी केसरी नाम ठेविले, दोन्ही नेत्र संकुचित झाले, कमळ नेत्र नाम त्या. नाव काय आहे? सिंह, आणि तो कोल्याला पाहून पण पळतो म्हणे असं. किंवा ज्याला डोळे, 2 डोळे नाही आहेत, त्याचं नाव काय आहे? कमल नेत्र. त्याप्रमाणे झालं म्हणे तुझं नाव देवांतक. अमंगळा नाम भागीरथी, अमंगळ आहे तो, वाईट ते, आणि त्याचं नाव काय ठेवलं? भागीरथी. अनुसूया नाम जारिणी प्रती, वाईट चालीची बाई आहे ती, कोण आहे? तिचं नाव अनुसूया. की बाळ विधवेसी निश्चिती, जन्म सावित्री हे नाम. बाळ विधवा आहे ती, तिला काय, तिचं नाव काय आहे? तर सावित्री, जन्म सावित्री म्हणे. कोरान्न मागता मिळेना कण, तयासी इंद्र नाम ठेविले पूर्ण, जया क्षीर सिंधू नाम अभिधान, परी तक्रही निमिळे प्राशाया. कोरान्न मागतो, भिक्षा मागतोय, भिकारी आहे, आणि त्याचं नाव काय आहे? इंद्र. इंद्र हा कोण आहे? देवांचा राजा, आणि हा कोण आहे? भिकारी आहे, त्याचं नाव काय आहे? इंद्र. तसं झालं म्हणे, त्याला भिक्षा मिळत नाही. किंवा त्याचं नाव आहे क्षीरसिंधू, सिंधू म्हणजे दुधाचा समुद्र असं नाव आहे, पण तो त्याला ताक पण प्यायला मिळत नाही म्हणे. अजारक्षका नाम पंडित, काष्टवाहका नाम नृपनाथ, की दारिद्र्यासी नाम प्राप्त, कुबेर ऐसे झालेसे. म्हणे मेंढपाळ आहे, मेंढी पाळणारा, आणि त्याचं नाव काय ठेवलं? पंडित. किंवा लाकडं वाहणारा आहे, त्याचं नाव काय आहे? नृपनाथ म्हणजे राजांचा राजा. की दारिद्र्यासी नाम प्राप्त, एक गरीब आहे, त्याचं नाव काय आहे? कुबेर. त्याप्रमाणे म्हणे तुझं. जैसे अजागळीचे स्तन, की मुखमंडन बधिर कर्ण, गर्भांधाचे विशाळ नयन, तैसे नाम तुझे. जसं बकरीच्या गळ्याला स्तन असतात, त्याच्यातून दूध निघतं का? तर नाही. किंवा मुखमंडल नाव आहे, पण तो कसा आहे? बहिरा आहे म्हणे. किंवा गर्भांध आहे, दिसत नाही आहे, पण त्याचं डोळे कसे आहे? मोठे मोठे. काय उपयोग आहे? काही नाही. तसं वृषभासी सिंहासन, श्वानासी अर्गजा लेपन पूर्ण, की दिव्यांबर्य परिधान, जैसे उंष्टासी करवेले. वृषभ बैले, त्याला काय दिलेले आहे? सिंहासन दिलं म्हणे बसायला. किंवा कुत्रा आहे, त्याला काय दिलं? सुगंधित लेपन केलेलं आहे म्हणे. किंवा दिव्य वस्त्र नेसवलं आहे, त्या कशाला? वेला उंष्टासी. त्याप्रमाणे कनकवृक्ष दत्तुरासी म्हणती, की चर्माचा केला हस्ती, पक्षासी भारद्वाज म्हणती, देवांतक तव नाम तैसे. सोन्याचा वृक्ष कोणाला म्हणतात म्हणे? धोत्र्याच्या फुलाला म्हणतात का? तर ते काय सोन्याचा वृक्ष आहे का? तर नाही. त्याप्रमाणे. किंवा कातड्याचा हत्ती केलेला आहे, किंवा पक्षी आहे साधारण, त्याला काय म्हणतात? भारद्वाज. तसं आहे तुझं नाव म्हणे. तू कसा आहे? राक्षस आहे, पण तुझं नाव काय म्हणे? देवन. तुला कोण म्हणणार आहे म्हणे, असं म्हणतोय मारुती, त्याची विटंबना करतोय. ऐसे बोलणे वायुकुमार, हृदय धरला दिधला लत्ता प्रहार, संपला देवांतकाचा संसार, तो त्रिशिरा सत्वर धाविन्नला. आणि मग असं म्हटलं, आणि त्याच्या हृदयावर एक लात मारली, आणि त्याचा अंत करून टाकले त्या देवांतकाचा. नंतर मग त्रिशिरा आलाय धावत. हनुमंते वृक्ष घेऊन, त्रिशिर मारिला न लागता क्षण, वृषभे ये पर्वत येऊन, महापार्श्व मारिला. मग त्रिशिरा पण मारला गेलेला आहे आता. ऐसे अतिकाय देखोण, सारथी असी म्हणे प्रेरी संध्यन, सर्वांशी अलक्ष करून, रामावरी धाविन्नला. मग तो अतिकाय म्हणतो त्याला, चल म्हणे रथ घेऊन पुढे, आणि तो आलेला आहे रामावर धावून. अतिकाय. सहस्त्र घोडे ज्याचे घरी रथी, एके सूत्रे आवरी सारथी, अरुणासही न टिके गती, नवल कपी करती पै. तर त्याच्या रथाला किती 1000 घोडे होते, आणि तो एकाच दोऱ्याने सारथी आवरत होता त्या घोड्याला, पण तो तरी त्याला आवरला जात नव्हता. असं. अतिकायाचे स्थूळ शरीर, इंद्रजिता ऐसा प्रचंड वीर, तया समोर जाहले 5 वानर, पर्वत हाती घेऊन यात. तर त्याचं नावच अतिकाय होतं, स्थूळ शरीराचा होता, आणि तो इंद्रजितासारखा भव्य दिव्य होता. आणि त्याच्यासमोर मग 5 वानर एकदम आले धावून पर्वत घेऊन. गवय गवाक्ष मुकुंद, शरभा आणि 5वा मैंद, पर्वत टाकीती सुबद्ध, एकदाची ते काळी. मग 7 जणांनी एकदम ते कडक असे कठीण असे पर्वत एकदमच टाकले आहेत ह्या 5 जणांनी. अतिकाय सोडोनी बाण, पर्वत टाकिले पिष्ट करून, क्षरी खळलेले 5ही जण, अरंबाळत पडिले, बिभीषणासी पुसेस. मग त्यांनी ते पर्वत पण त्या अतिकायाने बाणांनी चुरून टाकले होते, त्याचं पीठ करून टाकलं आहे. बिभीषणासी पुसे रघुनंदन, अहो हा आहे कोणाचा कोण, येरू म्हणे रावणाचा नंदन, नामाभिधान अतिकाय. मग राम त्याला विचारतो बिभीषणाला, हा कोण आहे रे म्हणे, कोणाचा कोण आहे? मग तो सांगतो, हा रावणाचाच मुलगा आहे, त्याचं नाव आहे अतिकाय. हा दिव्यरथ तेजागळा, ब्रह्मदेवे आसे दिधला,
हा अनिवार्य असे झाला पुरुषार्थ याचा अद्भुत. तर म्हणे हा जो रथ दिलेला आहे ना, तो दिव्य रथ आहे म्हणे याचा, तर तो तेजाने आगळा असा, तर तो कोणी दिला आहे? ब्रह्मदेवाने दिला आहे म्हणे याला, आणि याचा फार मोठा पराक्रम आहे म्हणे. हा कोणास नाटोपे पूर्ण, तुम्हीच उठावे घेऊनी धनुष्यबाण, की पाठवावा उर्मिला जीवन, याचा प्राण घ्यावया. तर म्हणे आता हा कोणालाच आवरला जाणार नाही, तर तुम्हीच आता उठा म्हणे, किंवा लक्ष्मणाला पाठवा म्हणे, असं विभीषण त्या रामाला सांगतोय. काढिली चापाची गवसणी, जेवी निशांती प्रकटे तरणी, की कुंडातला महाअग्नी, याज्ञिके फुंकोनी चेतविला. जसं धनुष्याचा जी गवसणी होती, कव्हर होतं ते रामाने काढलेलं आहे. जसं पहाट होते त्याप्रमाणे तो धनुष्य आपोआप अचानक निघाला बाहेर, किंवा कुंडातला अग्नी प्रफुल्लित होतो त्याप्रमाणे दिसतोय तो धनुष्य रामाचा. तो विनवी सुमित्रानंदन, मी अति कायासी युद्ध करीन, अवश्य म्हणे सीता जीवन, विजयी होई रणांगणी. तेव्हा मग लक्ष्मण म्हटला की मीच जातो म्हणे याच्याशी युद्धाला, आणि मग राम म्हणे जा. मग रामाने परवानगी दिली. मग चाप चढवून सत्वर, पुढे धावे सुमित्रा कुमार, म्हणे रे अतिकाया तुझे स्थूळ शरीर, विटंबिन आजी शरघाते, तुझे स्थूळ सूक्ष्म या देह दोन्ही, बाणे वेगळे करीन समरांगणी, आता लंकेत परतोनी, कैसा जाशील माघारा. अरे अतिकाय थांब म्हणे, तुझे दोघी देह आणि आत्मा वेगळा करतो म्हणे, स्थूल देह आणि सूक्ष्म देह दोन्ही वेगळं करतो, तो आता काय घरी परत जाऊ शकणार नाही, असं लक्ष्मण त्याला सांगतोय. कृतांताचिया मुखात, सापडलासी राक्षस समस्त, कुंजर गेला सिंहदरित, तो कैसा येईल माघारा. किंवा म्हणे जसा एखादा हत्ती सिंहाच्या गुहेत गेलाय, तो परत जाईल का, त्याप्रमाणे तुला मी आता मारतोय. काळे मृत्यूपाश घालुनी, ओढुनी तुझा आणले रणी, भुजंगाचे कवेतुनी, मूषक कैसा जाईल. तुला काळाने चोडून आणले म्हणे या रणांगणामध्ये. जसं भुजंगाच्या सापाच्या तावडीतून उंदीर जात नाही परत, त्याप्रमाणे. अतिकाय म्हणे ते समयी, तू वीर म्हणविशी पाही, महाव्याघ्राचे सोंग पाही, जंबुके जैसे धरविले. मग अतिकाय त्याला म्हणतो, तू काय वीर आहे का म्हणे, वाघाने जसं कोल्याने वाघाचं सोंग घेतलेलं आहे म्हणे, असा लक्ष्मणाला तो म्हणतोय. नटनो नृप झाला वेश धरुण, परित्यान भीती कोणी जन, वरी वैराग्य दावी पूर्ण, अंतरी मन तळमळी. जसा नाटकातला राजा असतो तो खोटा असतो, सगळ्यांना माहिती, त्याला कोणी घाबरतं का, तर नाही, त्याप्रमाणे आहे म्हणे तुझं, असं लक्ष्मणाला तो म्हणतोय. अयोध्या सांडोनी लवलाही, प्रारब्धे आणले ये ठाई, आता कोणाचे पायी, जाल तुम्ही येथून या. तुम्ही तर अयोध्या सोडून इकडे आलेले आहेत म्हणे तुमच्या नशिबाने, आता कसे जाल म्हणे परत तुम्ही, असं सांगतोय तो लक्ष्मणाला. स्वर्गी तुमचे पितृगण, काय करती स्वस्थ बैसोन, त्यांचा समाचारा अनावया पाठवीन, तुम्हास आता एक काळी. तर म्हणे तुमचे पितर स्वर्गात काय करता हे तुला पाहायचं आहे का म्हणे, तुला आता पाठवतो म्हणे, असं सांगतोय तो अतिकाय लक्ष्मणाला सांगतोय. ऐसे ऐकोणी अतिकायाचे वचन, सौमित्री म्हणे सावधान, आता सांभाळी माझे बाण, तुझे प्राण हरते जे. आता लक्ष्मण तो बघ म्हणे आता माझे बाण तुझा कसा हे करता ते. तो अतिकाय लोटी सेंदन, जो शतखणी मंडित पूर्ण, मित्र कर संख्या वारू जाण, श्वेतवर्ण योजिले. तर मग तो त्याचा रथ लोटतोय पुढे त्याचा सारथी, तर तो त्याचा हे होता रथ, तर त्याला किती घोडे होते, मित्रकर म्हणजे सूर्य, 12 सूर्य, त्याप्रमाणे 12 घोडे होते त्याला. कसे होते, तर काळ्या वर्णाचे होते. सौमित्र सोडी 5 बाण, नेनो पंचचपळा निघाल्या मेघातून, लंकेश पुत्रे ते देखून, योजिला बाण ते काळी. लक्ष्मणाने पण 5 बाण सोडले जसे काही विजेप्रमाणे, आणि तिकडून बाण सोडायचा. मग चापापासून सुटता बाण, तेने 5 शर टाकले खंडून, मग सोडित सहस्र बाण, सुमित्रानंदन ते वेळा. मग लक्ष्मणाने परत 1000 बाण एकदम सोडले. परमचपळ अतिकाया, तितुकेशर तोडी लवलाया, प्रलय मेघा परी गर्जोनिया, सहस्र बाण सोडिले. मग तो पण तिकडून 1000 बाण सोडायचा, आणि याचे बाण तोडून टाकायचा लक्ष्मणाचे. मग लक्षांचे लक्षबाण, सोडी सुमित्रानंदन, की बाणांचाच पर्जन्य, वर्ष तसे ते काळी. मग दोघं एकमेकावर बाण सोडत होते, असं वाटायचं की बाणांचा पाऊस पडतोय. मग लक्षांचे लक्षबाण, सोडी सुमित्रानंदन, की बाणांचाच पर्जन्य, वर्ष तसे ते काळी. तेथे गजमस्तके विराजत, मुक्ते त्याची गारा उसळत, शक्ती विद्युल्लता अपार, पूर वाहत अशुद्धाचे. तर हत्तींचे मस्तक तुटत होते आणि रक्तांचा धारा वाहत होत्या.
पूर वाहत होते रक्ताचे. तेथे शस्त्रे जाती बुडवून, प्रेते वृक्ष जाती वाहून, वीरांचे हस्त विरोळे पूर्ण, तळपत ताटी ठाई ठाई. तर ते इतकं रक्ताचे पाट व्हायला लागले की प्रेत आणि झाडं जसे काही प्रेत कसे वाहत होते, जसे वृक्ष वाहतात त्याप्रमाणे, आणि जे वीर पडले त्यांचे हस्त वगैरे हात पाय वाहत होते त्या रक्ताच्या पुरामध्ये. वीरांचे दंत विखुरले बहुत, तेची वाळू असंख्यात, खेटके वरी तरत, तेची कूर्म जाणावे. तर ते रक्त म्हणजे एक प्रकारचा पूर आलेला होता. पूर म्हणजे जसं काही पाणी, त्याप्रमाणे वीरांचे दात कसे होते, त्याच्यामध्ये वाळूसारखे दात पडलेले होते मेलेल्या लोकांचे. आणि त्यांचे जे खेटके होते, आश्रय खेटकं, ते जसे काही कासव तरंगताय असं वाटत होतं म्हणे. गजशुंडा वाहत जाती, तिची नाडे सावजे तळपती, असो ऐशी सौमित्रे केली ख्याती, मान तुकविती वानर. मग लक्ष्मणाने इतके वीर मारले होते की सगळे वानर बघत होते. बहुत अस्त्रे नाना शस्त्रे, सौमित्रीवरी लंकेश पुत्रे, टाकिली परी सौमित्रे, छेदोनिया पाडिली. तर रावणाच्या मुलांनी इतके अस्त्रशस्त्र टाकले, ते सुद्धा सगळे ह्याने रावणाच्या मुलांनी टाकले होते. तर लक्ष्मणाने ते सुद्धा सर्व तोडून टाकले. मग सौमित्रे काढिला दिव्य बाण, त्याचे मुखी ब्रह्मास्त्र स्थापून, कल्पांत विजय समान, चापापासोनी सोडिला. मग लक्ष्मणाने ब्रह्मास्त्र टाकून बाण सोडलेला आहे. निमिषन लागता सत्वर, छेदिली अतिकायाचे शिर, झाला एकची जय जयकार, सुमने सुरवर वर्षती. आणि एक क्षणार्धात त्या अतिकायाचं मुंडकं वेगळं केलं, धडा वेगळं, आणि मग देवांनी वरून फुलांचा वर्षाव केलेला आहे. बहुसाल आटले दळ, लंकेत प्रवेशले घायाळ, रावणा पुढे सकळ समाचार सांगती. आणि मग बाकीचे जे उरलेले सैन्य होतं ते पळत गेले रावणाकडे, सांगायला लागले. सिंहासनावरून रावण खाली पडे मूर्छा येऊन, मग इंद्रजी ते धावून सावरून बैसविला. आणि हे सगळं ऐकल्यावर रावण बेशुद्धच पडला, सिंहासनावरून खाली पडून गेलेला आहे. मग त्याला कोण सावरतं? इंद्रजित. म्हणे माझी साही निधाने गेली, पुन्हा परतोनी नाही देखिली, की अतिकाया सारखा बळी, पाठीराखा तुझा गेला. आणि मग म्हणे माझे जे 6 रत्न होते ते गेले म्हणे आता, असं म्हणून त्याला दुःख वाटायला लागलं रावणाला. आणि आता ते काही परत येणार नाही म्हणे. आणि तुझा पाठीराखा कोण भाऊ होता म्हणे, तुझा कोण अतिकाय, तो सुद्धा गेला म्हणे. इंद्रजित म्हणे रायाप्रती, होणारे न चुके कल्पांती, आता युद्धासे जातो मी निश्चिती, शत्रू क्षय करावया. मग आता म्हणे जे होणार आहे ते होणारच म्हणे, आता काही चुकणार नाही आहे, तर आता मी जातो म्हणे लढाईला, असं म्हणून इंद्रजित निघाला आहे. चतुरंग सेनेशी चतुरंग दळेसी झडकरी, रणमंडळी आला शक्रारी, सेना दुर्गते अवसरी, आपणा भोवती रचेले. आणि मग तो आला पटकन, आणि सेनेचं जसं काही त्यांनी त्याच्या भोवती कोट तयार केलेला आहे एक प्रकारचा, सगळे सैन्य गोळा केलेले आहेत. रक्ते करोणिया स्नान, रक्तवर्ण वस्त्रे नेसून, बिभितक समिधा आणून, सर्षपन्याद संयुक्त. तर त्यांनी काय केलं, रक्ताने स्नान केलं आणि लाल रंगाचंच रक्तासारखंच वस्त्र नेसला तो. आणि मग त्यांनी बेहड्याच्या समिधा गोळा केल्या, बेहडे, आणि मोहरी घालून त्याचं काय केलेलं आहे, त्या समिधा एकत्र करून यज्ञ मांडलेला आहे त्या रणांच्या तिथं. मग तिथं कुठे केलं तर युद्धभूमीला, तर तिथंच त्याने हवन सुरू केलं आहे, यज्ञ सुरू केलेला आहे. रणमंडळी केले हवन, आतून निघाला स्यंदन, धनुष्य तुनीर शस्त्रे पूर्ण, सारथी अश्वान समेत. मग त्या यज्ञातून रथ निघालेला आहे, आणि तो कसा, धनुष्य आणि मागे भाता असतो बाणाचा, तुनीर, त्याला भाता म्हणतात किंवा तुनीर म्हणतात. तर शस्त्रांनी भरलेला असं ते, आणि सारथी आणि अश्वांसहित तो रथ निघालेला आहे होमकुंडामधून. त्या रथी बैसोन झडकरी, मेघा आड गेला शक्रारी, दुर्धर शरती अवसरी, वर्षता झाला अपार. तर तो इंद्रजित जो होता तर तो ढगांच्या आड गेलेला आहे, आणि वरून तो धनुष्यबाण हे धनुष्यातून बाण सोडतो आहे. ते बाण नवती संपूर्ण, वर्षत विजांचा पर्जन्य, शिर्या आणि करचरण, कपींची तुटती तटातटा. आणि मग ते काय बाण म्हणजे बाण नव्हते जसे काही, तर विजा पडत होत्या, ज्याप्रमाणे विजा पडतात आकाशातून तसे बाण पडत होते. आणि माकडांचे हात पाय आणि शिर मस्तक सगळे तुटत होते. कोट्यानुकोटी पडिले वानर, झाला एकची हाहाकार, एका खाली एक दडपती वीर, परम दुस्तर ओढवले.
आणि मग सगळे वानरं मरायला लागलेत. एक पळावया योजिती तत्काळ करचरण खंडिती राम सौमित्र तटस्थ पाहती अंगी आदळती सायक. आणि राम लक्ष्मण बघतच होते हे काय चाललेले म्हणून, पण त्याचे माकडं त्यांचे हात पाय सगळे तुटून राहिलेले होते. धनुष्य हातीची गळवण राम सौमित्री पडले धरणी लीला अवतारी चापपानी दाखवी करणी शत्रूची. ते पण हताश झाले राम लक्ष्मण, काय करावं म्हणून. शतबाणे इंद्रजिते खिळले राम सौमित्रीते पुराण संख्या बाणी अगर्क जाते विंधोनी भूमीस पाडले. आणि मग इंद्राने किती खिळून ठेवलेले आहेत, किती 100 बाण सोडायचा तो. आणि सुग्रीवाला बाण लागला तर त्याने किती बाण सोडले होते, पुराण किती आहेत 18, म्हणजे 18 बाण सोडले. पुराणांची संख्या जेवढी तेवढे 18 पुराण, त्याप्रमाणे 18 बाण त्यांनी सौमित्रावर सोडले. विंधोनी भूमीस पाडले, मग त्याला पण पाडलेले आहे खाली. शास्त्र संख्या तीव्र बाणी गंधमादन पाडला धरणी रवी संख्येने समरांगणी वृषभ मैंद पाडिला. शास्त्र किती आहेत 6 शास्त्र, म्हणजे शास्त्रांची संख्या जेवढी तितके 6 बाण तीव्र असे सोडलेले आहेत आणि गंधमादन खाली पाडलेलं आहे. रवी संख्येने समरांगणी, रवींची संख्या किती असते 12, सूर्य किती असतात, नावं किती आहेत सूर्याचे तर 12. आणि मग त्याच्याने मैंद पडलेला आहे खाली. वृषभ चंद्रकळा संख्य बाणी नीळ सागर संख्ये वृक्षपाळ स्कंदमुख संख्येने नळ प्रेतवत पाडिला. चंद्राच्या कळा किती असतात 16 कला असतात चंद्रांच्या, तर 16 बाण निळ्याला टाकले. नंतर सागर किती आहेत 7 समुद्र आहेत, तर सागर संख्ये त्याच्याने कोणाला पाडलं वृक्षपाळाला पाडलं, म्हणजे 7 समुद्र. स्कंदमुख संख्येने नळ प्रेतवत पाडिला. स्कंद म्हणजे कोण कार्तिकेयला, त्याला किती मुख आहेत 6, तर त्याच्या मुखाच्या संख्येने म्हणजे 6 बाणांनी नळ पाडलेला आहे खाली. ऋत्वर्ध दिवस संख्य बाणी अंगद पाडिला समरांगणी गवय गवाक्ष शरबतीनी संवत्सर संख्य बाणी खिळले पै. ऋत्वर्धपणे दिवस संख्या म्हणजे किती 30, महिन्याचे किती दिवस असतात 30 दिवस, तर 30 बाणांनी कोण पाडलं अंगद पाडलेलं आहे. गवय गवाक्ष शरबतीनी संवत्सर संख्य बाणी खिळे. संवत्सर किती आहेत 60 संवत्सर, 60 बाणांनी याला गवयला गवसला पाडलेलं आहे. सोडून कळा संख्या बाण खिळला दधीमुख पावन लोचन विद्या संख्या सायक पूर्ण सुषेनावरी टाकले. तर कला किती असतात 64 कला, तर 64 बाणांनी कोणाला पाडलेलं आहे पावक लोचनाला. आणि विद्यांच्या संख्या किती, विद्या किती असतात 14 विद्या, त्याच्याने सायकाला सुषेनावरी टाकलेलं आहे म्हणे. आता रुद्रनेत्र संख्या टाकून शर खिळले गज केसरी वानर हे मुकुट गौरमुखवीर युगसंख्यांनी खिळलेले. रुद्रनेत्र संख्या म्हणजे रुद्राला किती डोळे आहेत तर 3 डोळे आहेत, त्या 3 बाणांनी हे गजकेसरी हे मुकुट गौरमुखवीर जे आहेत ते पाडलेले आहेत त्यांनी. सुमुख दुर्मुख ज्योतिर्मुख यावर अवतार संख्या सायक. अवतार किती होते विष्णूचे तर 10 अवतार, तर अवतारांची संख्या जेवढी तेवढे बाण टाकलेले आहेत कोणावर दुर्मुख आणि ज्योतिर्मुखावर. वरकड जे वानर संख्य ते बाणसंख्यांनी खिळले. मग बाणसंख्या किती, बाणांची संख्या किती होती तर 5 बाणांच्या संख्येने खिळलेले म्हणे. ऐसे करून या अनर्थ खाली उतरे इंद्रजित जय वादे वाजवीत लंके माझी प्रवेशला. आणि मग अशा प्रकारे तो इंद्रजित आनंदाने परत गेलेला आहे. परमहर्षयुक्त रावण पुत्रासी देत आलिंगण म्हणे माझा प्रताप वाढविला पूर्ण तू ऐके पुत्र राया. मग तू माझा खरा पुत्र आहे म्हणे, तर तूच माझी कीर्ती वाढवलेली आहे म्हणे. असो वानर पडिले सर्व परी दोघे उरले चिरंजीव विभीषण हनुमंत बलार्णव प्रिय प्राण जे राघवाचे. तर बरेच वानर मारले आणि आता दोघे चिरंजीव कोण उरले, एक हनुमंत आणि विभीषण हे चिरंजीव आहेत ते उरले म्हणे. दोघे अत्यंत म्लानवदन स्पुंद स्पुंदुनी करती रुदन म्हणती काळ कैसा कठीण विचार कोण करावा. ते दोघे रडायला लागले की आता काय झालं म्हणे हे असं. अस्तासी गेला वासरमणी
प्रवर्तली घोर रजनी, मग चुडिया पाजळोनी ते क्षणी रण शोधू लागले. मग सूर्य अस्ताला गेलेला आहे आणि मग त्यांनी टेंबे हातात घेतले आणि रणांगणामध्ये शोधतायत कोण कुठे पडलेलं आहे ते. महावृक्ष उन्मळले तैसे ठाई ठाई वीर पडले, रण घुमत असे ते वेळे दोघे जण धेकती. बघतात जसे वृक्ष पडलेले असतात त्याप्रमाणे सगळे वीर पडलेले होते आणि बघतायत ते दोघंजण. तव तो वीर जांबुवंत पडला असे आरंभळत, मग तया सावरुणी हनुमंत बैसविता झाला. मग त्यांना कोण दिसलं? जांबुवंत दिसला. मग त्याला पण त्यांनी उठवून बसवलेलं आहे. हनुमंत बोले वचन, या चराचराचा निज प्राण, तो सुखी असे की रघुनंदन अनुजासहित सांगपा. म्हणे तो आपला राम आणि लक्ष्मण कसे आहेत ते बघा म्हणे आधी, असं विचारतोय जांबुवंत. स्पुंद स्पुंदुनी सांगे विभीषण, निचेष्टित पडले राम लक्ष्मण, त्याच परी सकळ सैन्य प्राणहीन पडले असे. मग रडत रडत सांगतोय विभीषण की राम आणि लक्ष्मण निचेष्ट पडलेले आहेत म्हणे आणि बाकीचे पण आहेत म्हणे सैन्य पडलेले. मग बोले वृक्षपाळ, कोणी जरी आणील द्रोणाचळ, तरी त्या वल्ली सुवासे सकळ वीर आता उठविल. तर म्हणे कोणी जर द्रोणागिरी पर्वत आणला तर त्या वेलीनी हे वीर उठतील म्हणे. उगवला नसता वासरमणी, औषधी आणाव्या त्वरे करुणी, ऐसे ऐकतात एक क्षणी मारुतात्मजा आवेशला. मग म्हणे सूर्य उगवायच्या आज जर कोणी ही वनस्पती आणून दिली तर सगळे वीर उठतील म्हणे आपले. असं म्हटल्यावर मग मारुती लगेच निघालेला आहे. क्षीराब्दीचे पहिलं तिरी 4 कोटी योजने दुरी, मारुती म्हणे तृतीय प्रहरी औषधी वेगी आणि तो. तर क्षीरसमुद्राच्या त्या बाजूला 4 कोटी योजने दूरपर्यंत जावं लागेल म्हणे. तर रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी मी येतो म्हणे घेऊन, असं म्हणून तो निघालेला आहे. विभीषणाशी हनुमंत बोले जाऊनी सद्गदिती, जतन करावा रघुनाथ सौमित्री सहित जीवेसी. तर म्हणे तुम्ही तोपर्यंत सांभाळा. मी जाऊन विभीषणाला सांगितलं हनुमंताने, मी जाऊन घेऊन येतो म्हणे तो पर्वत वनस्पती घेऊन येतो, तुम्ही तोपर्यंत यांना सांभाळा म्हणे राम लक्ष्मणांना. ऐसे बोलून हनुमंत वेगे उडाला आकाशपंथ, म्हणे यशस्वी अयोध्यानाथ शक्तिदाता होई की. चपळ पाणी द्वैचरण घेत उड्डाणावरी उड्डाण, की क्षीराब्दी प्रति सुपर्ण वैकुंठीहुनी जातसे. जसं गरुड क्षीरसमुद्रावरून जातोय असं वाटत होतं म्हणे, त्याप्रमाणे मारुती उड्डाण करत होता. की लक्ष्मी मानुस सरोवर मराळ जे पावे सत्वर, त्याच परियंजनी कुमार सप्तद्वीपे ओलांडी. सप्तसमुद्र ओलांडून द्रोणाचळाजवळी येऊन, जनक जाशोक हरण उभा ठाकला ते वेळी. आणि मग त्या द्रोणाचळ पर्वताजवळ येऊन तो बघतोय आणि सांगतोय, द्रोणाचळाला सांगतोय तो, अगस्ती सागराचे तिरी, की त्रिविक्रम बळीचे द्वारी, की नृपाची भांडारी तस्कर जैसा संचरी. जसं अगस्ती समुद्राजवळ येऊन उभा होता त्याप्रमाणे, किंवा त्रिविक्रम जो होता वामन तो बळीच्या द्वाराशी जसा आला त्याप्रमाणे मारुत, किंवा एखादा खूप खजिनदार खूप रत्न आहे त्याच्याकडे भांडार आहे रत्नांचं, त्याच्याकडे चोर जसा जाईल त्याप्रमाणे मारुती तिथं जाऊन उभा होता. की तरुजवळी येऊन उभा ठाकला कुठार पाणी, की निधानापाशी प्रीती करुणी साधक उभा ठाकला. जसा एखाद्या झाडाजवळ लाकूड तोड्या येऊन उभा राहतो त्याप्रमाणे, किंवा एखादा साधक आहे आपल्या गुरुजवळ येऊन उभा राहतो त्याप्रमाणे मारुती त्या द्रोणाचळाजवळ जाऊन उभा होता. असो कर जोडून हनुमंत द्रोणाचळा ते स्तवित, म्हणे तू परोपकारी पर्वत पुण्यरूप नांदसी पै. मग द्रोणाचळाची स्तुती करतोय तो, द्रोणागिरी पर्वताची द्रोणाचळाची. आणि मग सांगतोय तुझे करिताची स्मरण सकळ रोग जाती पळवण, तरी शर जाळी राम लक्ष्मण इंद्रजिते पाडियले. तू जीवनदाता सत्य त्रिभुवना माझी यथार्थ, कीर्ती ऐकोनिया धावत मी याचक आलो असे. तर तो त्याची स्तुती करतोय द्रोणाचळाची. काय तर तुझ्या नुसतं स्मरण जरी केलं तरी सगळे रोग निघून जातात म्हणे. आणि आता तर म्हणे राम लक्ष्मणांना इंद्रजिताच्या बाणांनी बेशुद्धी आलेली म्हणे, तर तू चल म्हणे आता तिथं, तर तूच त्यांना जीवनदान देऊ शकतो असं तो सांगतोय. तू जीवनदाता सत्य त्रिभुवना माझी यथार्थ, कीर्ती ऐकोनिया धावत मी याचक आलो असे. औषधी देऊन या निर्मळ मज बोळवावे तत्काळ, तो प्रत्यक्ष मूर्तिमंत शैल बोलता झाला कपिसी. आणि मग असं सांगतोय मारुती की तू मला औषध दे मला जाऊ दे म्हणे. तेवढ्यात तो
प्रत्यक्ष मूर्तीसारखा प्रगट झाला आणि सांगतोय तो, अरे मर्कटा आलासी कोठून, कैसा राम कैसा लक्ष्मण, देवांचं औषधी दुर्लभ जाण, तुझं कोठून प्राप्त होती. मग म्हणे, कोण आहे म्हणे तू, म्हणे कशाचा राम आणि कशाचा लक्ष्मण, म्हणे ही औषधी देवांना सुद्धा प्राप्त होऊ शकत नाही म्हणे, तुला कसं काय देऊ म्हणे, आणि कोण राम आणि कोण लक्ष्मण म्हणे असं सांगतोय तो पर्वत. धरुणी माझा आश्रय मर्कटा तू येथेची राहे, त्यावरी तो राघव प्रिय काय बोलता झाला, तू इथंच थांब म्हणे, आता जाऊ नको म्हणे. म्हणे पाषाण हृदयी तू द्रोण, मंदबुद्धी मूढ मलिन, कार्याकार तुझं लागून, निर्दया कैसे समजेना. मग मारुती त्याला सांगतोय, तू पाषाणाचं हृदय म्हणे, तुझं दगडाचं हृदय, तू मंदबुद्धी मूर्ख आहे म्हणे, तुला काय काम करावं काय करू नये हे काही कळत नाही, निर्दयी म्हणे तू, असं तो म्हणतोय त्याला. मारुती त्या द्रोणाचळाला म्हणतोय, वायसा काय मुक्ताहार, मद्यपियास काय तत्वविचार, निर्दयासी धर्मशास्त्र, सारा सार समजेना. खूप मोत्याचे हार आहेत आणि ते कावळ्या पुढे ठेवले, कावळ्याला त्याचा काय उपयोग आहे म्हणे, किंवा दारोड्या आहे त्याला खूप तत्वज्ञान शिकवलं, काय उपयोग आहे का तर नाही, किंवा एक निर्दयी म्हणे आणि त्याला तुम्ही धर्मशास्त्र सांगितलं असं वागू नये तसं वागू नये, त्याच्यामध्ये काही विचार करण्याची पात्रताच नाही ना. तर तसं मांसभक्षक असं नुपजे दया, हिंसकास कैशी माया, उपरती पशून्यवादिया, कदा काळी नसेची. तर जो मांस खातो त्याला दया माया येईल का, तो हिंसकच असतो ना, त्याला माया उत्पन्न होत नाही. किंवा चहाडी चुगली करणारा असेल त्याला तुम्ही किती सांगा पण तो तसंच करेल म्हणे तो. कृपणाशी नावडे धर्म, जारासी नावडे सत्कर्म, निंदकासी नावडे प्रेम, भजन मार्ग कदाही. कृतज्ञ आहे म्हणे, त्याला धर्म काय असतो हे काही कळतच नाही म्हणे. किंवा एखादा वाईट चालीचा पुरुष आहे, त्याला सत्कर्म करायला सांगितलं तो करेल का तर नाही त्याप्रमाणे. किंवा निंदक येतो, त्याला प्रेमाने तुम्ही काही सांगा, भजन मार्ग स्वीकार, भक्ती मार्ग स्वीकार, तो कारण त्याच्यात मनामध्ये सदा निंदाच करायची वृत्ती आहे ना. तो कीर्तन नावडे भूतप्रेता, दुग्ध नावडे नवज्वरिता, टवाळासी पैतत्वता, तपानुष्ठान नावडे. भूतप्रेत आहे त्यांना कीर्तनच्या पुढे भजन कीर्तन करतायत, ऐकतील का ते, नाही. किंवा एखाद्याला खूप ताप आलेला आहे आणि त्याला दूध प्यायला दिलं तर त्याचं काय होतं, विष तयार होतो त्याप्रमाणे. किंवा टवाळ लोक उन्हाळ लोक आहेत तर त्यांना तप करा अनुष्ठान करा सांगितलं तर ऐकतील का ते, नाही त्याप्रमाणे. तैसा तू अत्यंत निष्ठुर, राम भजन नेनसे पामर, तुझं न लागता क्षण मात्र, उचलीन नेतो लंकेशी. तसा तू निष्ठुर आहे म्हणे, तुला राम आणि त्याच्यामधलं काय सारा आहे ते कळत नाही म्हणे, तर तुला थांब आता उचलूनच नेतो म्हणे, असं मारुती त्याला सांगायला लागला आहे त्या पर्वताला. मग शेषाकार पुच्छ पसरून, द्रोणाचळ बांधिला आवळून, तत्काळची उपडवून, करतळी घेऊन चालला. मग सर्पासारखी मोठी शेपूट केली आणि त्याच्यामध्ये द्रोणाचळ आवळून उपटून घेतलेला आहे, हातावर घेतला आणि चाललाय मारुती पर्वत घेऊन. उगवत्या असंख्यात सौदामिनी, उगवल्या असंख्यात सौदामिनी, तैसा पर्वत दिसे दुरुणी, की करी घेऊन या तरणी, हनुमंत वीर जात असे. जसा इतका तो डोंगर चमकत होता आणि घेऊन चाललेला आहे तो हातावर धरून मारुती. की सुधारस घटनेता सुपर्ण, लीला कमल उचली पूर्ण, की सहस्रवदने उर्वी उचलून, सर्षप प्राय धरली श्री. जसा अमृताचा कुंभ कोण घेऊन चाललेला आहे, गरुड घेऊन चाललेला आहे त्याप्रमाणे. किंवा सहस्रवदन म्हणजे शेषाने पृथ्वी जशी उचलून घेतलेली आहे, मोहरीसारखी आपल्या याच्यावर डोक्यावर धरलेली आहे त्याप्रमाणे मारुतीने उचलला आहे तो पर्वत. कनक ताट द्रोणाचळ, वल्ली तेची दीप तेजाळ, पाजळून अंजनी बाळ, ओवाळू येत रामाते. म्हणजे जसं द्रोणाचळ पर्वत म्हणजे सोन्याचं ताट आहे आणि तो ओवाळाला घेऊन येतोय मारुती, असं वर्णन केलेलं आहे. चतुर्थ प्रहरी ब्राह्मी मुहूर्ती, सुवेळेसी आला मारुती, तव तो नूतन लंकापती, सामोरा धावे आनंदे. आणि मग रात्रीच्या चौथ्या प्रहरी ब्रह्ममुहूर्त आलेलं होतं, त्यावेळेला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला मारुती आला. कुठे, सुवेळाला तो पर्वत घेऊन आलेला आहे. आणि ते बघितल्यावर नूतन लंकापती म्हणजे नवीन जो लंकेचा राजा झालेला आहे तो कोण, तो बिभीषण, तो आलेला आहे समोर धावत. तो सुटला शीतळ प्रभंजन, चालीला वल्लीचा सुवास घेऊन, त्या वातस्पर्शे रामलक्ष्मण, सेनेसहित उठले. तर सकाळची वेळेस पहाटेची वेळ होती आणि वारा शांत असा वारा सुटलेला होता आणि त्या वाऱ्याने
त्या वेलीचा जो सुगंध होता तो पसरला आणि त्या वाऱ्याच्या स्पर्शाने सुद्धा रामलक्ष्मण सेनेसहित उठायला लागले ते. रजनी संपता तत्काळ किरणांसहित उगवे रविमंडळ, तैसा राम तमाल नीळ वानरांसमवेत उठला. आणि मग रात्र संपत आलेली होती आणि ते संपताच त्या सूर्यकिरणं जसे उगवतात त्याप्रमाणे राम आणि ते सगळे वानरं सगळे उठलेले आहेत. कोणाचे तनोरी साचार घायन दिसे अनुमात्र, असो द्रोणाचळासी वायुपुत्र घेऊनी मागुती उडाला. आणि मग ते काम झालं सगळ्यांचं, सगळे उठलेले आहेत. त्यांच्या शरीरावर जे घाव होते ते सुद्धा भरले गेलेले आहेत त्या वनस्पतींमुळे. आणि मग परत तो मारुती ठेवायला चालला आहे तो डोंगर जिथल्या तिथं. लीला कंदुक खेळे बाळ, तैसा पर्वत झेली विशाळ, पूर्वस्थळी ठेवून तत्काळ सुवेळेसी पातला. जसा एखादा चेंडू असतो त्याप्रमाणे मारुतीने त्या पर्वताला झेलत घेऊन चाललेला आहे तो पूर्वीच्या आपल्या ठिकाणावर ठेवायला. देवांसहित शक्र बैसतो, तैसा कपिवेष्टित रघुनाथ, सद्गदित होऊन हनुमंत रामचरणी लागला. जसा देवांच्या मेळ्यामध्ये इंद्र बसलेला असतो, देवांचा राजा इंद्र जसा बसलेला असतो त्याप्रमाणे माकडांच्या वेष्टनामध्ये म्हणजे माकडांच्या घोळक्यामध्ये कोण होतं? राम बसलेला होता. आणि मग मारुती आला आणि त्याने रामांना नमस्कार केलेला आहे. झाला एकची जय जयकार, प्रेमे दाटला रघुवीर, हृदय धरिला वायुकुमर, तो न सोडीच सर्वदा. आणि रामाने त्याला जवळ घेतलेला आहे. स्कंदासी भेटे उमावर, की इंद्रा आलिंगी जयंतपुत्र, की संजीवनी साधिता पवित्र, गुरु कचासी आलिंगी. जसं कार्तिकेयाला कोण भेटलं? शंकर भेटला. किंवा इंद्राला कोण भेटलं? जयंतपुत्र भेटला. किंवा संजीवनी मिळालेली आहे गुरूंकडून, तर ती जसा गुरु त्याला कचाला आलिंगन देतो त्याप्रमाणे मारुतीला रामाने आलिंगन दिलेले आहे. हनुमंताचे निजवदन, क्षणक्षणा कुरावळीत रघुनंदन, धन्य धन्य आजीचा दिन, स्वामी गौरव लाहिजे. आणि म्हणे आजचा दिवस खूप चांगला आहे म्हणे, सगळं हे झालेलं म्हणे, प्राप्त झालेले म्हणे मला. श्रीराम म्हणे मारुतीशी, सर्वांचा प्राणदाता तू होसी, सरली नाही जोनिशी, पर्वत तू आणला. म्हणे तू सगळ्यांना जीवदान दिलेलं आहे आणि रात्र संपत नाही तेवढ्यात तू तो पर्वत घेऊन आलेला आहे म्हणे. बाळक होता व्यथाभूत, जनक जाऊनी औषधे आणित, बारे तैसेच केले निश्चित, प्रताप अद्भुत नवर्नवे. जर एखादा बाळ आजारी पडलं त्याचे वडील औषध घेऊन येतात त्याप्रमाणे तू गेला आणि सगळ्यांना तू हे केलेले म्हणे, उठवलेलं आहे म्हणे. ऐसे बोलता रघुनंदन, सकळ कपी म्हणती धन्य धन्य, स्वामी गौरवा पुढे पूर्ण, सुधारस पान तुच्छ. तर सगळे माकडं म्हणायला लागले धन्य म्हणे मारुती, की ज्यांचं कौतुक कोण करतं आहे? स्वामी जेव्हा आपलं कौतुक करतो तर त्याच्यापुढे अमृतसुद्धा तुच्छ आहे म्हणे. राम त्यांचा स्वामी होता मारुतीचा. सुग्रीवादी कपी धावती, हनुमंतासी दृढ हृदयी धरती, वानरांसी म्हणे किष्किंधापती, यावरी काय पाहता. आणि मग सुग्रीवानी पण मारुतीला पोटाशी धरलेला आहे. आता लंकेवरी जाऊन, सकळ सदना लावा अग्न, अष्टादश पद्मे वानर घेऊन, नळ नीळ मारुती धावे नले. आता काय पाहायचं म्हणे, आता या लंकेला आग लावून टाका म्हणे. असं म्हणून नळ निळ मारुती सगळे निघालेले आहेत. गगनचुंबित तैलकाष्ठे, कपिनी चुडी पाजळलेल्या नेटे, की ते राम भवानीचे दिवटे, गोंधळ घालिती रणांगणी. तर तेल लावलेले, तेलाचे चिंध्या गुंडाळलेले लाकडं त्यांनी टेंबे तयार केलेले आहेत आणि चालले ते हे करायला. त्यांना काय उपमा दिलेली आहे? जसे राम कोण आहे? राम भवानी आहे. आणि त्याचे गोंधळी कोण आहे? तर सगळे माकडं आहेत ते गोंधळी आहेत. आणि त्यांनी हातांमध्ये गोंधळ घालण्यासाठी काय घेतलेलं आहे? रणांगणामध्ये टेंबे घेतलेले आहेत आणि चालले ते चूड लावायला. चुडी घेऊनी समग्र बुबुक्कारे गरजविले अंबर, जय जय यशस्वी रघुवीर, म्हणून धावती सर्वई. आणि रामाचा जय जयकार करत चाललेत सगळे. लंका दुर्ग ओलांडून, आत प्रवेशले वानरगण, तो अद्भुत सुटला प्रभंजन, चुडिया लाविती एक सरे. आणि लंकेचा जो तट होता ते ओलांडून मध्ये गेले आणि अचानक वारा पण सुटलेला आहे. वायूचे अद्भुत कल्लोळ, आकाशपंथे चालिल्या ज्वाळ, लंके माझी हलकल्लोळ, पळती लोक सर्व त्या. आणि वाऱ्याने अजून पेटलं ते सगळं आणि लोक पळायला लागले ते राक्षस सगळे.
वायूचे अद्भुत कल्लोळ आकाशपंथे चालिली ज्वाळ लंके माझी हलकल्लोळ पळती लोक सर्व पै धूर अद्भुत दाटलासे तेथे कोणा कोणी न दिसे ज्वाळा धावती आवेशे लंका सर्व ग्रासाव्या इतका धूर झाला की कोणीच कोणाला दिसत नव्हतं. तै कोट्यावधी घरे जळती राक्षस स्त्रियांसह आहाळती आळोआळी उभे असती चुडी घेऊन वानर राक्षसे पळायला लागले बायकांबरोबर आणि बघताय तर ठिकठिकाणी कोण वानर टेंबे घेऊन उभे होते. दृष्टी देखता रजनीचर चुडींनी भाजती वानर तो दशमुखाशी समाचार दूत सत्वर सांगती. आणि मग ते राक्षस बघायला लागले की वानर त्यांना जाऊन चटके देत होते. हनुमंता आणूनी द्रोणाचळ सजीव केले वैर सकळ लंकेत प्रवेशले कपिदळ जाळली सकळ मंदिरे. आणि त्यांनी बघितलं हनुमंताने द्रोणाचळ आणला म्हणे आणि सगळ्यांना जिवंत केलेलं आहे असं त्यांना सगळ्यांना कळालेलं. लंकेमध्ये आलेत म्हणे सगळे. मग जंग प्रजंग क्रोधन विरूपाक्ष शोणिताक्ष राजनंदन कुंभनिकुंभादी प्रतिरावण म्हणे धावा रे सत्वर. ह्या सांगितलं प्रभंजन विरूपाक्ष आणि कुंभनिकुंभ यांना रावणाने सांगितलं पळा म्हणे पटकन धावा या धरा यांना म्हणे. सिद्ध करून या दळभार कुंभनिकुंभ धावती सत्वर घालून या पर्जन्यास्त्र अग्नी समग्र विझविला. आणि मग त्यांनी पर्जन्यास्त्र सोडलं आणि पाऊस यायला लागला आणि तो अग्नी त्यांनी विझवलेला आहे त्या राक्षसांनी. जैसे कलेवर सांडूनी जाती प्राण तैसे लंके बाहेर आले कपिगण रणभूमीशी सर्व मिळवून युद्धा लागी सरसावले. जसं आत्मा निघून जातो शरीरातून त्याप्रमाणे लंकेतून सगळे वानर आले आहेत बाहेर आणि रणभूमीला जाऊन पोचले ते लढाई करायला. आले देखोनी असुरभार सेनामुखी होता वाळी कुमर तो पर्वत घेऊनी सत्वर क्रोधनावरी धाविन्नला. मग सेनापती कोण होता? अंगद होता. तो पर्वत घेऊन धावलेला आहे त्यांच्यावर राक्षसांवर. बळे पर्वत दिधला टाकून रथासहित चूर्ण झाला क्रोधन तो जंग प्रजंग विरूपाक्ष दारुण आले धावून अंगदावरी. तर क्रोधनला मारून टाकलेले त्याने अंगदाने. मग जंग प्रजंग विरूपाक्ष सगळे एकदम धावून आले त्या अंगदावर. अंगदे विशाळ वृक्ष उपडवणी दोघे झोडून पाडले धरणी मग विरूपाक्षे निजबानी वानर बहुत खळीले. मग त्यांचं युद्ध चालू आहे आता. तो मैंद पर्वत घेऊन धाविन्नला अकस्मात विरूपाक्षावरी टाकिला विरूपाक्ष प्राणासी मुकला शरभेव दिला शोणिताक्ष. मग विरूपाक्षावर एक टाकलं हे मैदानी पर्वत आणि त्याला मारून टाकलं. नंतर शरभ धावला आणि त्याने शोणिताक्षाला मारून टाकलं. मग तो कुंभकर्णाचा नंदन कुंभ पुढे आला धावून धनुष्य ओढून आकर्ण नवबाण सोडिले. तर कुंभकर्णाचा पण मुलगा होता तर तो त्याचं नाव होतं कुंभ. तो याला पुढे आणि त्यांनी पण बाण सोडायला सुरुवात केली. त्या नवशरभ प्रहारे करुणी मैंद कपी खेळाला समरांगणी शरभ विंदिला दोन बाणी मूर्छित धरणी पडियेला. तो धावे वाळी सूत घेऊन विशाळ पर्वत त्याचे कुंभे खिळिले हस्त अचळा सहित रणभूमी. मग नंतर तो कुंभ होता त्याच्यावर अंगदाने पर्वत टाकलेला आहे आणि मग तो पर्वतासहित रणात पडला. संकट पडिले बहुत अंगद राहिला तटस्थ वानरी हाक केली तर त्वरित राघवापासी ते काळे. मग अंगदावर संकट आलेलं आहे आणि मग वानर ओरडायला लागलेत. ऐकोनी गजकिंकाट देख आवेशे चपटे मृगनायक या परी किष्किंदा पाळक कुंभ हृदय आदळला. आणि मग हल्ला केलेला आहे कोणी? सुग्रीवानी. कुंभाचे चाप घेतले हिरुण मोडून कुटके केले पूर्ण मल्लयुद्धास दोघे जण प्रवर्तले ते काळी. एक मुहूर्तपर्यंत मल्लयुद्ध दोघांशी अद्भुत अर्कजे हृदय मुष्टिकात कुंभासी बळे दिधला. आणि मग तो कुंभ आणि सुग्रीव दोघांमध्ये मुष्टियुद्ध सुरू झालं आणि मग त्यांनी त्या एकच घाव घातला आणि त्या कुंभाला पण मारून टाकलं. तेने हृदय झाले शतचूर्ण कुंभाचा तत्काळ गेला प्राण तव तो निकुंभ आवेशोन सुग्रीवावरी धाविन्नला. मग निकुंभ आला त्याच्याशी लढाई करायला. तो पर्वत सबळ उचलून वेगे धावे सीता शोकहरण अचळ दिधला भिरकावून निकुंभे चूर्ण केला. तो मग मारुतीने पर्वत टाकलाय त्याच्यावर तो पण त्यांनी कुंभाने तोडून टाकला. तेने हनुमंत परमक्षोभला. हनुमंताला राग आलेला आहे. तेने हनुमंत परमक्षोभला विशाळ तरू त्यावरी टाकिला
तोही निकुंभे तोडिला क्षण मात्र न लागता. मग ते झाड पण त्यांनी तोडून टाकले त्या निकुंभाने. निकुंभे परिघलवलाही घेऊन ताडिला मारुती हृदयी. पळ मात्र मूर्छना ते समयी आली हनुमंतासी ते काळी. मग मारुतीला एक क्षणभर मूर्छा आलेली त्याच्या त्या आघाताने. सवेची धावे अंजनी बाळ शतशृंगांचा उपटिला अचळ. निकुंभावरी टाकेला तत्काळ चूर्ण झाला असुर तो. मग मारुतीने ज्याला 7 टोकं आहेत असा तो डोंगर उचलला आणि निकुंभावर टाकला आणि तो मग मारून टाकला त्याला. घायाळे पळती लंकेत रावणासी वर्तमान करती श्रुत. ऐकताची तो चिंताक्रांत दशवक्त्र झाला पै. जे घायाळ झालेले होते ते पळत लंकेत गेले आणि रावणाला सांगतायत म्हणे तो पण गेलेला म्हणे, तो निकुंभ पण गेला म्हणे. मग विंशिती नेत्र पाचारी वीर परमप्रतापी समरधीर. खराक्ष विशालाक्ष असुर मकराक्ष तो तिसरा. मग रावणाने कोणाला बोलवलं? त्या 3 वीरांना. कोणाला? खराक्ष, विशालाक्ष आणि मकराक्ष असे तिघांसी म्हणे दशवदन तुम्ही माजवावे घोर रण. ते तत्काळ रथारूढ होऊन सेनेसहित निघाले. मग ते पण रथावर बसले आणि निघाले सैन्यासह लढाईला. रणतुरे गरजती अपार रणमंडळी पातले सत्वर. तो शिळा द्रुम घेऊन वानर एकदाची उठावले आणि ते रणांगणावर आले. तेवढ्यात माकडांनी दगड आणि काही डोंगर घेऊन धावायला सुरुवात केली. येरा येरा पाचारिती उसने घाय सवेची देती. असुरांची पोटे फाडती वानर नखे घालून या. आणि मग सुटले ते आणि मग ते राक्षसांचे पोटं पण नखांनी फाडायला लागले ते माकडं. कुंत असिलता परिघ असुर टाकीती शस्त्रे सवेग. तेने विदारुणी अंग कपी उडती समरांगणी. मग ते पण तलवारींनी त्या कुंत असे काही त्या शस्त्र आहेत, त्या शस्त्रांचे नावं आहेत, त्याच्याने ते माकडांना मारत होते. कपीवरी केले आगळे असुर भाग मागे लोटले. असुर भार मागे लोटले देखोनी मकराक्ष ते वेळे. बाण वर्षत धावला. मग माकडांवर तो बाण टाकतोय कोण? मकराक्ष. जैसा पर्जन धारा अपार तैसा मकराक्ष वर्षेश्वर. अपार भंगले वानर पाहे रघुवीर दुरुणी. मग त्या मकराक्षांनी अशा काही बाण टाकले जसे काही पाऊस पडतोय आणि त्याच्याने बरेच वानर घायाळ झालेत. मान तुकावी सीतारमण म्हणे हा वीर युद्धप्रवीण. कोदंड चढवून आपण जगद्वंद उठिला. कोदंड ओढिता तय क्षणी झनकारल्या लघु किंकिणी. एकची बाण ते क्षणी दशकंठरी पुणे सोडला. आणि मग पाहतो राम बघतोय की हा काही साधा योद्धा दिसत नाही, आता आपणच उठायला पाहिजे असं म्हणून रामाने धनुष्याला बाण लावला. आणि त्याचा आवाज कसा झाला होत होता, त्याच्या झनकार निघत होता. कसा? छोट्या छोट्या घंट्या जसा आवाज येतो त्याच्यातून तसा बाणाच्या ह्याच्यातून आवाज येत होता. मकराक्षाचे बाण जाळ एकेची शरे छेदिले तत्काळ. जेवी उगता सूर्यमंडळ बनगे सकळ लोपती. एक उठता विनायक असंख्य विघ्ने पळती देख. की सुटता चंडवात सन्मुख जलद जाल वितुळे पै. जसं एकच बाण मारला, जसा विघ्ननायक म्हणजे गणपती समोर आल्यावर किती काय विघ्न आहे ना ते पळून जाता, कारण त्याचं नाव काय असतं? विघ्ननाशक. किंवा मकराक्षाचं एकच बाण मारून त्यांनी शिर छेदून टाकलं रामाने. जसं सूर्य उगवल्यावर चांदणे लोप पावतात त्याप्रमाणे. म्हणजे यांनी इतके बाण मारले पण काही नाही, पण रामाने एकच बाण मारला आणि त्या ह्याला मारून टाकलेलं आहे मकराक्षाला. एका विष्णू नामे करुण असंख्य दुरिते जाते जळून. की चेतता कृष्णान असंख्य वने दग्ध होती. जसं विष्णूचं नाव घेतल्यावर आपले संकट नाश पावतात त्याप्रमाणे. किंवा वनामध्ये जाळ आला, एक अग्नी पेटला तर सगळे वन जळून जातात त्याप्रमाणे. की मूर्खांचे शब्द बहुत एकाच शब्दे खंडी पंडित. की सिंहनादे गज समस्त गत प्राण होती पै. एका सिंहाचा आवाज आला तर हत्ती जसे पळून जातात किंवा मरून जातात त्याप्रमाणे. हृदय प्रकटता बोध सहजची पळती कामक्रोध. की प्रत्यया येता ब्रह्मानंद क्षुद्रानंद सर्व विरती. जसं एकच बोधाचं वाक्य आपल्याला कोणी सांगितलं तर आपल्यामध्ये कामक्रोध जे आहेत शत्रू तर ते जातात, निघून जातात. किंवा ब्रह्मानंद आपल्यामध्ये आला तर जे विषयजन्य जे काही आपल्या ह्याच्यात असतात विषय ते निघून जातात सगळे त्याप्रमाणे.
तेवी रामबाणे एकीची सबळ सोडिले मकराक्षाचे शर जाळ मग त्यास मुक्ती द्यावया तत्काळ दिव्य शर काढिला आणि मग एकच दिव्य बाण मारला आणि त्याला मारून टाकलं. मकराक्षाचा कंठ लक्षून शर चालिला जैसा सुपर्ण क्षणमात्रे कंठ छेदून आकाशपंथे उडविला आणि त्याला बाण मारून त्याचं शिर आकाशात उडवून दिलेले रामाने. तो विशालाक्ष आणि खराक्ष त्याही पाचारीला कमलदलाक्ष जो सर्वात्मा सर्वसाक्ष विरूपाक्ष ध्याय जया असुर धावती लवला आहे म्हणती सर्वदा तुझे कैसा जय अकस्मात काकताल न्याय मकराक्ष तुवा मारिला. ऐसे बोलणी दोघे जण सोडिती रामावरी प्रचंड बाण जैसे मृगेंद्रा पुढे येऊन मांडिले ठाण मार्जारे. आणि मग ते दोघं जो आलेले होते तो मकराक्ष जो मारला आणि मग नंतर ते दोघं होते सर्व साक्ष आणि खराक्ष विशालाक्ष ते आले सगळे त्या रामावर धावून आणि म्हणे तुलाच कशाला जय आता तुला पण आम्ही मारतो म्हणे. असं म्हणून ते रामापुढे येऊन उभे कसं की सिंहापुढे मांजर येऊन उभं राहील त्याप्रमाणे ते येऊन उभे होते तिथं. की सज्ञान पंडितापुढे बोलावया आली मुढे की जंबुका आपुले पवाडे व्याघ्रापुढे धावत असे. जसं खोला वाघापुढे येऊन बडबड करतोय किंवा एखादा पंडित आहे त्याच्यापुढे मूर्ख येऊन आपली बडबड करतो त्याप्रमाणे ते आलेले आहेत रामापुढे. की उंष्टांनी ब्रीद बांधून तुंबरापुढे मांडले गायन जैसे राक्षसी संधान रामापुढे आरंभिले. जसं एखादे त्यांना काही गाता येत नाही असे त्यांनी कोणापुढे गंधर्वापुढे गायन मांडलं त्याप्रमाणे ते राक्षस रामापुढे येऊन उभे आहेत. दोघांनी शर सोडले अपार तितुके दारुनी रघुवीर प्रलय चपळे असे थोर दोन शर काढले. मग रामाने पण विजेच्या प्रकाशासारखे 2 बाण काढलेले आहेत. ते धनुष्यावरी योजून अकस्मात सोळी रघुनंदन दोघांची कंठनाळे छेदून निराळ मार्गे पैनेले. आणि मग त्यांनी 2 असे दिव्य बाण काढले रामाने आणि दोघांनाही मारून टाकलेलं आहे आणि त्यांना याच्याने पाठवून दिले आकाशमार्गाला पाठवून दिले. कळला रावणासी समाचार परत्र पावले तिन्ही असुर तत्काळ शक्रारी महावीर सेनेसहित धाविन्यला. मग त्यांना कळालं की ते 3 असुर पण रामाने मारून टाकले आणि ते नंतर त्यांना कळाल्यावर इंद्रजित आलेला आहेत मग आता धावून. होम करून रणमंडळी त्यातून एक कृत्या निघाली ती रथी बैसोनी ते वेळी अकस्मात उडाली. मग त्यांनी परत तिथं होम केला आणि एक कृत्या म्हणजे काहीतरी हे असते आकृती काहीतरी तर ती आलेली आहे ती तिच्या पुढे बसवलं आणि तिच्या मागे हा लपून मग बाण सोडत होता. त्या कृत्या आड बैसून शक्रारी सोडी तेव्हा बाण म्हणे सर्वांशी खिळीन वानरगण भयभीत. त्या कृत्याच्या आडून तो बाण मारत होता. मग लोकेश प्राणेश येऊनी सांगे जगद्वंद्या ते करणी म्हणे अंगिराश्रय करुणी कृत्या छेदून टाकीजे. मग वायूनी येऊन सांगितलं त्याच्या कानामध्ये रामाच्या की ही कृत्या तू याच्या अंगिरास्त्र सोडून ही कृत्या मारून टाक म्हणे तोडून टाक म्हणे. कृत्या आड बैसोन इंद्रजित करी संधान रामे तत्काळ मंत्र जपोन अंगिरास्त्र सोडिले. मग रामाने मंत्र जप केला आणि अंगिरास्त्र होतं ते सोडलं आणि ती कृत्या होती तिला हे केलेले नाश करून टाकले. तेने कृत्या भस्म झाली झडकरी जैसा बोध प्रवेशता अंतरी दुर्वासना पळे बाहेरी तृष्णा कल्पना घेऊनी. जसं आपल्याला बोध प्राप्त झाला आपल्यामध्ये आला तर आपल्यातल्या दुर्वासना वाईट इच्छा वासना असतात त्या निघून जातात त्याप्रमाणे कृत्या भस्म झालेली आहे. क्री प्रगटता वासरमणी तमनिरसे मुळी हुनी तैसी कृत्या छेदिता धरणी इंद्रजित उतरला रणी प्रगट उभा राहुणी अपार शर सोडी रावणी तो दुरात्मा देखोणी तत्क्षणी वानर सर्व क्षोभले. घेऊन या महापर्वत रागे धावत अंजनी सूत गदा घेऊन या त्वरित बिभीषण चवताळला. मग रावण आलेला आहे पुढे आणि मग आता बिभीषण पण आलेला आहे पुढे लढाईला. परिघाती घेऊन मैंद धावे क्रोधे करुणी की कौमोद किया कळोनी धन्वंतरी पुढे चालला. तर धन्वंतरीच्या गदेचं जे नाव येते कौमुदी गदा एक प्रकारची आणि त्याला घेऊन कोण चालला धन्वंतरी. शतग्नी घेऊनी सत्वर धावे तो वृषभ वानर शरभ धावे घेऊनी चक्र गंधमाधन शक्तीपे. तर मग एक प्रकारची तोफ येते शतग्नी म्हणजे तर ते घेऊन कोण तो वृषभ वानर धावलेला आहे. जांबुवंत घेऊन गिरी थोर अंगदेव पडिला महातरुवळ
निळ घेऊन या तोमर शत्रूवरी धाविनला. निळाने काय घेतलंय? तोमर घेतलं. अंगदाने मोठा झाड उपटलेलं आहे आणि जांबुवंताने डोंगरच घेतलाय आणि ते सगळे धावलेत शत्रूवर. नळे उचलवणी महाशिळा सुग्रीव पर्वत घेऊन धाविनला. कुमुदाक देऊनी पुढे झाला लोहपट्टी घेऊन. तर लोखंडाचा पट्टा घेऊन कोण धावलेला आहे? कुमुद. सौमित्रीने चाप ओढून टाकिले तेव्हा 3 बाण शतशर दारुण रघुत्तमे टाकले. मग यांनी लक्ष्मणाने पण 3 बाण सोडलेले आहेत आणि रामाने पण बाण सोडलेले आहे. 100 बाण सोडले. इतुकी शस्त्रवृष्टी होत परितेन गणित इंद्रजित. शस्त्रे तोडून समस्त बाण बहुत सोडले. इतके बाण आले तरी तो इंद्रजित काही मानत नव्हता. 18 पद्मे वानर निजबाणी केले जयजर. लक्ष्मणे राम सौमित्र दारुण शर सोडितसे. आणि मग तो राम लक्ष्मणांना हे करून बाण सोडायचा लक्ष देऊन त्यांच्या हे करून. राम लक्ष्मणांसहित सकळ कपिदळे केले विकळ. इतका पुरुषार्थ करून तत्काळ इंद्रजित लंके परतला. मग इंद्रजिताने एवढा मोठा पराक्रम केला आणि परत गेलेला आहे लंकेमध्ये. जयवाद्ये वाजवित लंकेश प्रवेशे शक्रजित. पितयास करुणी प्रणिपात वार्ता समूळ सांगितली. आणि मग गेला परत आणि रावणाला नमस्कार केलेला आहे आणि सगळं सांगितलेलं आहे. रावण म्हणे शक्रजितासी तू क्षणक्षणा शत्रू मारसी. दिनांती नक्षत्रे दिसती आकाशी मागुती कैसे उठतील. म्हणे तू तर इतके दरवेळा जातो इतके शत्रू मारून येतो पण जसं संध्याकाळ झाल्यावर आकाशात नक्षत्र दिसतात चांदणे दिसतात त्याप्रमाणे परत कसे काय उठतात म्हणे ते. म्हणे वरी वरी जळे तृण पर्यांकुरी फुटती भूमीतून. त्यावरी शक्रजित प्रतिवचन काय बोलता झाला. म्हणजे जसं गवत वरवर जळून जातं पण जमिनीत जे काही त्यांच्या हे असतं मुळं ते परत उगवतात म्हणे. आता म्हणे मग तो सांगतो इंद्रजित. आता म्हणे आता रामलक्ष्मण सेनेसहित येतो वधून. तरीच तुम्हा दाविन वदन प्रतिज्ञा पूर्ण माझी हे. तर आता तो सांगतोय रावणाला की आता रामलक्ष्मणांना मारूनच येतो म्हणे तरच तोंड दाखवेल म्हणे मी. हे न घडे जरी गोष्टी तरी तुमची आमुची हेच भेटी. मग पितयासी नमुनी उठावटी इंद्रजित चालीला. मग रावणाला सांगितलंय त्याने आता नाही तर म्हणे परत आपली भेट नाहीच म्हणे. मी त्यांना मारून येईल नाही तर मग हीच आपली शेवटची भेट असं सांगितलं आणि निघाला परत तो इंद्रजित. सिद्ध करुणी चतुरंग दळ युद्धासी चालीला उतावेळ. जैसा सरिता पूळ तुंबळ वर्षा काळी धावत असे. जसं नदीला पूर आल्यावर नदी वाहते त्याप्रमाणे याचं सेना घेऊन चाललेला आहे तो इंद्रजित लढाईला परत. 3 वेळ संग्राम करून इंद्रजित गेला जय घेऊन. मागुती आला चौथेन राममेदिनी माजवावया रणमेदिनी माजवावया. 3दा येऊन गेला म्हणे आता परत 4थ्यांदा आला म्हणे रण गाजवायला म्हणे हा. युद्धकांड परमसुरस जेथे थोर वाजे वीररस. ते चतुर श्रोते सावकाश अत्यादरे परसोत. आता हे युद्धकांड आहे त्याच्यामध्ये वीररस आहे म्हणे सगळा तर ते श्रोत्यांनी ऐकावं. रणरंग धीरा रामचंद्रा सुवेळ चळवासी प्रतापरुद्रा. श्रीधर वरदा आनंद समुद्रा ब्रह्मानंदा जगद्गुरु. स्वस्ति श्रीराम विजय ग्रंथ सुंदर संमत वाल्मिकी नाटकाधार. सदा परिसोत भक्त चतुर 28मोऽध्याय गूढः. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.